जय जय रघुवीर समर्थ. बघा, उद्या 4 डिसेंबर वार गुरुवार, दत्तांचाच वार आहे आणि उद्या दत्त जयंती आहे. बघा, समर्थ आपल्याला दत्त जयंती विशेष निरूपण सांगतात. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा, सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरे नमः. तर बघा, समर्थ आपल्याला दत्त जयंती विशेष निरूपण सांगतात. समर्थ म्हणतात की ईर्ष्या, द्वेष, मत्सर, असूया, तिरस्कार, अहंकार, राग हेच माणसाला संपून टाकतात आणि या 8 विषयामुळेच मनुष्याचं पाप वाढत चाललं आहे आणि त्यामुळेच मनुष्य जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये अडकत चालला आहे. या माया जाळमध्ये तो फसत चालला आहे असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. आणि म्हणून समर्थ म्हणतात की हे 8 विषय आपल्याला ओळखता आले पाहिजे. हे 8 विषयच आपला घात करतात असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. म्हणून समर्थ म्हणतात की नाशवंत ही सर्व संपदा, काही नको मला पाव एकदा. सृष्टीवर जे काही आहे ते सर्व काही नाश होणार आहे. त्याची परत पृथ्वीच होणार आहे, त्याची परत मातीच होणार आहे. म्हणून समर्थ म्हणतात की पंचमहाभूतातून आपला देह बनला आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. आणि ज्यावेळेस या देहाचा मृत्यू होईल त्यावेळेस या पंचमहाभूतामध्येच आपला देह विलीन होणार आहे. मग कुठलाही देह असू द्या, कुठलाही प्राणी असू द्या, पशुपक्षी असू द्या, वनस्पती असू द्या, सर्वांची मातीच होणार आहे. म्हणून समर्थ म्हणतात की शाश्वत काय आहे, सत्य काय आहे हे जाणून घ्या. माझं माझं म्हणू नका. 83,999 योनी आपण फिरून आलेलो आहे. त्या योनीमध्ये आपण भरपूर अशी पापं केलेली आहेत आणि त्यामुळे मनुष्य जन्मामध्ये आपण ते फेडत आहे. आपण बरंच नामस्मरण करतो, आपण श्रवण करतो, आपण उपासना करतो, आपण सत्कर्म करतो, तरीही आपल्या आयुष्यामध्ये थोडाही बदल होत नाही असं आपल्याला नेहमी वाटतं. पण समर्थ म्हणतात की आपण 83,999 योनी फिरून आलेलो आहे. त्यामध्ये आपण भयंकर पापं केलेली आहेत. आपण वाघ म्हणून जन्माला आलो, आपण मगर म्हणून जन्माला आलो, आपण सिंह म्हणून जन्माला आलो, आपण हत्ती म्हणून जन्माला आलो आणि त्या योनीमध्ये आपण भयंकर अशी पापं केलेली आहेत आणि ती फेडण्यासाठी आपल्याला मनुष्य योनी प्राप्त झालेली आहे. आणि मनुष्य योनी प्राप्त झाल्याशिवाय मोक्षही मिळत नाही. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की जे काही आपले भोग आहेत ते आपल्याला भोगूनच संपवायचे आहेत. राग, संताप, चिडचिड करून आपल्या पापामध्ये वाढ करू नका असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. बघा, असंच तिन्ही देव्यांमध्येही झालं होतं. सावित्री, पार्वती, लक्ष्मी यांना सुद्धा ईर्ष्या, द्वेष, मत्सर, तिरस्कार, अहंकार, राग भरपूर आला होता आणि तीच कथा समर्थ आज आपल्याला इथे सांगतात. बघा, म्हणले समर्थ, एकदा नारद मुनी अत्री ऋषींच्या आश्रमात गेले. नारद मुनी हे अत्री ऋषींच्या आश्रमात गेले आणि त्यावेळेस मात्र नारद मुनी ज्यावेळेस आश्रमात गेले त्यावेळेस मात्र अत्री ऋषींनी आणि अनुसया मातेनी नारदाचे स्वागत उत्तमरित्या केले. त्यांना बसायला पाट दिला, त्यांना भोजन दिलं आणि मग मात्र नारद हे अनुसयाचे कौतुक करू लागले. कारण अनुसया ही पतिव्रता होती. जे काही घरामध्ये कोण अतिथी येईल त्यांचं स्वागत ती उत्तम करत होती. ती सर्व गुण संपन्न होती. ती पतीची सेवा करत होती. येणाऱ्या जाणाऱ्यांना काहीही नाही म्हणत नव्हती. सर्वांची सेवा ती करत होती आणि त्यामुळे अनुसया मातेचं कौतुक नारद करू लागले. आणि मग मात्र नारदाने अत्री ऋषींना आणि अनुसया मातेंना नमस्कार केला, त्यांचं दर्शन घेतलं आणि तेथून ते ब्रह्मदेवाकडे गेले. आणि मग मात्र ब्रह्मदेवाला नारद मुनी हे हसत होते. ब्रह्मदेव आणि त्यांची पत्नी देवी सावित्री ह्या दोघांनीही नारद मुनींना विचारलं की नारद मुनी, तुम्ही का हसत आहात? तुम्ही कुठून आलेला आहे ते मला तुम्ही सांगा. त्यावेळेस नारद मुनी म्हणाले, मी अत्री ऋषी आणि अनुसया मातेच्या आश्रमातून आलेला आहे. अनुसया माता ही खूप सुंदर आहे आणि माता पतिव्रता आहे. ती सर्व गुण संपन्न आहे.
तिच्याकडे एकही दोष नाही, तिच्याकडे राग नाही, द्वेष नाही, असूया नाही, मत्सर नाही, तिरस्कार नाही. ती सर्व गुण संपन्न आहे. या पृथ्वीवर, या सृष्टीवर एकही माता अशी नसेल एवढी माता सर्व गुण संपन्न आहे. तिला पंचमहाभूतसुद्धा घाबरतात. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश हे सर्व तिला घाबरतात. ऊनसुद्धा मंद मंद पडतं, कारण ऊन कडक पडलं की अनुसया माता श्राप देईल, त्यामुळे ऊनसुद्धा कमी कमी पडतं. मातीसुद्धा मऊसूद होते ती चालताना, का तर मातीलासुद्धा ती श्राप देईल म्हणून. वारासुद्धा मंद वाहतो. सगळे पंचमहाभूत तिला घाबरतात. ती सर्व गुण संपन्न आहे. हे ज्यावेळेस नारद मुनी, ब्रह्मदेव आणि देवी सावित्री यांच्यासमोर अनुसया मातेचं कौतुक करू लागली, त्यावेळेस मात्र देवी सावित्री म्हणजे ब्रह्मदेवाच्या पत्नीला सावित्रीला खूप राग आला. तिच्याकडे द्वेष होता, ईर्ष्या होती, असूया होती, तिरस्कार होता, अहंकार होता. कारण देवी सावित्रीला वाटत होतं की सर्व गुण संपन्न मीच आहे, आणि एका स्त्रीच्या समोर दुसऱ्या स्त्रीचं कौतुक केलं की त्या स्त्रीला रागच येतो. आणि अशा प्रकारे सावित्री देवीला मात्र अनुसया मातेचा खूप राग आला. आणि मग मात्र नारदाला ती म्हणाली, नारद मुनी, तुम्ही तिचं कौतुक आता बास करा, नाहीतर मी तुम्हाला श्राप देईन. त्यावेळेस नारद मुनी म्हणाले, देवी तुम्ही रागवू नका. माझं जर म्हणणं खोटं असेल तर तुम्ही श्राप द्या. जर माझं म्हणणं खोटं असेल तरच तुम्ही मला श्राप द्या. आधी सत्य काय हे जाणून घ्या आणि मग मला तुम्ही श्राप द्या. असं म्हणून नारद मुनी कैलास पर्वतावर आले. असं म्हणून नारद मुनी हे कैलास पर्वतावर आले. आणि मग मात्र शंकर आणि पार्वती तेथे होते. आणि त्या दोघांनी नारद मुनींना विचारलं, नारद मुनी, तुम्ही फार आज आनंदित दिसत आहात, त्याचं कारण तरी मला तुम्ही सांगा. त्यावेळेस मात्र नारद मुनी अनुसया मातेचं कौतुक करू लागले की अनुसया माता सर्व गुण संपन्न आहे, पतिव्रता आहे, अतिथींची सेवा करते, तिच्याकडे एकही दोष नाही. त्यावेळेस मात्र पार्वती मातेला मात्र राग आला आणि ती म्हणाली, नारद मुनी, तुम्ही तिचं कौतुक बंद करा, नाहीतर मी तुम्हाला श्राप देईन. कारण पार्वतीकडे सुद्धा असूया होती, ईर्ष्या होता, द्वेष होता, मत्सर होता, अहंकार होता. पार्वतीलाही वाटत होतं की सृष्टीमध्ये मी सर्व गुण संपन्न आहे. आणि मग मात्र नारद मुनी म्हणाले, पार्वती माता, तुम्ही रागू नका. माझं जर बोलणं खोटं असेल तर तुम्ही श्राप द्या. आधी खरं काय आहे हे तुम्ही जाणून घ्या आणि मग काय असेल तो तुम्ही निर्णय घ्या. त्यावेळेस मात्र पार्वती माता शांत झाली. आणि एवढं बोलून मात्र नारद मुनी हे नारायण आणि लक्ष्मीकडे गेले. एवढं बोलून नारद मुनी हे नारायण आणि देवी लक्ष्मीकडे गेले. आणि मग मात्र नारायण आणि लक्ष्मीने नारद मुनींना विचारलं. मग मात्र नारायण आणि लक्ष्मीने नारद मुनींना विचारलं की हे नारद मुनी, तुम्ही आज खूप आनंदी दिसत आहात आणि त्याचं तुम्ही कारण तरी मला सांगा. त्यावेळेस मात्र नारद मुनी हसले आणि नारायण 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 असं नामस्मरण करू लागले. त्यावेळेस मात्र नारद मुनींनी सर्व काही अनुसयाचं कौतुक लक्ष्मीला सांगितलं. नारद मुनी म्हणाले की मी अत्री ऋषींच्या आश्रमात गेलो होतो. या पृथ्वीवर, या सृष्टीवर अनुसया मातेसारखी दुसरी एकही माता मला दिसणार नाही. अनुसया माता सर्व गुण संपन्न आहे, तिच्याकडे एकही दोष नाही, तिच्याकडे 8 विषयही नाहीत. ती पतींची सेवा करते, सर्व गुण संपन्न आहे, अतिथींची सेवा करते, कोणाला नाही हा शब्द वापरत नाही, कोणाला उलट बोलत नाही, रागानं बोलत नाही, ती उद्धट नाही, ती सर्व गुण संपन्न आहे. त्यावेळेस मात्र लक्ष्मीला राग आला आणि लक्ष्मी मात्र नारद मुनींना म्हणू लागली की नारद मुनी, तुम्ही तिचं कौतुक आता बंद करा. कारण लक्ष्मीकडे सुद्धा मत्सर होता, असूया होती, ईर्ष्या होता, अहंकार होता. आणि त्यावेळेस लक्ष्मी म्हणाली, तुम्ही आता तिचं कौतुक बंद करा, नाहीतर मी तुम्हाला श्राप देईन. त्यावेळेस मात्र नारद मुनी म्हणाले, देवी आधी तुम्ही सत्य काय आहे हे जाणून घ्या. जर माझं म्हणणं खोटं असेल तर तुम्ही श्राप मला नक्की द्या, पण खरं खोटं याचा निर्णय झाल्याशिवाय तुम्ही मला श्राप देऊ नका. त्यावेळेस मात्र लक्ष्मी थोडी शांत झाली. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की अहंकारच हा माणसाचा शत्रू आहे.
द्वेष, मत्सर, तिरस्कार, असूया हेच माणसाचा शत्रू आहे आणि या 8 विषयामुळेच माणूस पुढे जात नाही. या 8 विषयामुळेच माणसाकडून पाप घडतं आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की सत्य काय हे जाणून घ्या. या मायाजाळमध्ये जास्त फसू नका, कारण मृत्यूनंतर आपण 1 रुपयाही घेऊन जात नाही, असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्याला प्रामाणिकपणे जीवन जगता आलं पाहिजे. आणि नंतर मात्र नारदाचं बोलणं ऐकून सर्वही देव्यांना राग आला आणि मग मात्र तिघीही देवी एकत्र आल्या. सावित्री, पार्वती आणि लक्ष्मी या तिघी एकत्र आल्या आणि तिघीही बोलू लागल्या की आपल्यापेक्षा त्या अनुसयाचं जास्त कौतुक होत आहे. आपल्यापेक्षा जास्त अनुसयाचं सर्वजण कौतुक करत आहे. का तर ती अनुसया पतिव्रता आहे, सर्व गुण संपन्न आहे, अतिथींची सेवा करते, तिच्याकडे एकही दोष नाही असं म्हणत आहेत. त्याच्यामुळे आपल्याला राग आलेला आहे. त्यावेळेस ती सावित्री, पार्वती आणि लक्ष्मी त्यांनी तिघींनीही ठरवलं आता आपण रुसून बसायचं आणि आपले जे पती आहेत ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांना तिची परीक्षा घ्यायला पाठवायचं. आता आपण आपापल्या महालात जाऊन रुसून बसायचं आणि ज्यावेळेस आपले पती आपल्याला विचारतील रुसण्याचं कारण, त्यावेळेस आपण त्यांना सांगायचं की तुम्ही अनुसयाची परीक्षा घ्यायला जावा. आणि मग मात्र तिघींनीही ठरवलं आणि तिघीही आपापल्या महालात गेल्या. आणि मग मात्र ज्यावेळेस ब्रह्मदेव सावित्री देवीकडे आले त्यावेळेस सावित्री देवी ही रुसून बसली होती आणि रुसण्याचं कारण विचारल्यानंतर सावित्री देवी म्हणू लागली की ब्रह्मदेव तुम्ही अनुसयाची परीक्षा घ्यायला जावा. पार्वती रुसून बसल्यावर शंकरही पार्वतीकडे गेले आणि म्हणाले देवी तुम्ही का रुसून बसला आहात. त्यावेळेस मात्र पार्वती म्हणाली की तुम्ही अनुसया मातेची परीक्षा घ्या. ज्यावेळेस लक्ष्मी रुसून बसली त्यावेळेस नारायण लक्ष्मीकडे गेले आणि म्हणाले लक्ष्मी तुम्ही का रुसून बसला आहात. त्यावेळेस लक्ष्मी म्हणाली की तुम्ही अनुसयाची परीक्षा घ्यायला जावा, तरच मी तुमच्याशी बोलणार. आणि मग मात्र ह्या तिघींनी ठरवलं तसं झालं. आणि मग मात्र ब्रह्मा, विष्णू, महेश हे एकत्र आले आणि त्या तिघांचंही बोलणं चालू झालं की आपली जी पत्नी आहेत, आपले जे पत्नी आहेत ते खूप रागाला गेलेले आहेत आणि आता त्यांचा राग आपल्याला काढावा लागेल. त्या तिघींचंही मत आहे की आपण तिघांनी मिळून अनुसया मातेची परीक्षा घ्यायला जायचं. आणि मग मात्र ब्रह्मा, विष्णू, महेश यांनी ठरवलं की आता दुसरा काही पर्याय नाही, आपल्याला तिची परीक्षा घ्यायला जावंच लागेल. आणि मग मात्र ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांनी आपलं वेश बदललं आणि पूर्णपणे वेषांतर बदलून ते अनुसया मातेकडे अतिथी म्हणून गेले. आणि तिच्या आश्रमात गेल्यानंतर ओम भिक्षाय नमः असं बोलू लागले. आणि मग मात्र अनुसया माता बाहेर आली आणि तिने त्या तिघांनाही नमस्कार केला आणि ती म्हणाली ठीक आहे मी तुम्हाला भोजन वाढते. आणि तिने आत बोलवलं, त्यांना बसायला पाट दिला आणि ती म्हणाली माझे पती आत्री ऋषी हे नामस्मरण करायला बाहेर गेलेले आहेत, ते आल्यानंतर मी सर्वांना भोजन वाढतोय. त्यावेळेस मात्र ब्रह्मा, विष्णू, महेश यांनी वेषांतर केलं होतं. ते म्हणाले की आम्हाला आता भूक लागली आहे, तुझे पती येईस्तोपर्यंत आम्हाला वाट बघता येणार नाही, तू आम्हाला भोजन वाढतेस का आम्ही तुला श्राप देऊन इथून निघून जाऊ. त्यावेळेस मात्र अनुसया मातेला काय करावं काहीच कळेना. आणि मग मात्र ती म्हणाली ठीक आहे तुम्ही बसा, मी भोजन तयार करते. आणि तिने पूर्णपणे भोजन तयार केलं. केळीची पानं आणली आणि पूर्णपणे जे काही तिनं बनवलं ते सर्व काही ताटांवर केळीच्या पानावर वाढलं. आणि मग मात्र ब्रह्मा, विष्णू, महेश तिला परत म्हणाले की आम्हाला इच्छा भोजन हवं आहे आणि इच्छा भोजन तू देणार असेल तरच आम्ही भोजन करणार. मग मात्र अनुसया माता म्हणाली तुमची काय इच्छा आहे. त्यावेळेस ब्रह्मा, विष्णू, महेश तिला वेषांतर केलं होतं ते म्हणाले की तू आम्हाला नग्न अवस्थेत भोजन वाढावे.
मग मात्र अनुसया मातेला काय करावं कळेना. कारण आता भोजन नाही वाढलं तरी त्यांनी श्राप दिला तर तो मला बाधणार नाही, कारण मी पतिव्रता आहे आणि मी माझ्या पतीची सेवा करते. माझ्यावर पूर्णपणे विश्वास आहे आणि माझं आचरणही उत्तमाचं आहे. आणि आता अतिथींना तसंही पाठवायचं नाही असं अत्री ऋषींनी म्हणाले होते. पण तिला एक वाक्य आठवलं. अत्री ऋषी तिला म्हणाले, ज्यावेळेस एखाद्या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही किंवा एखादं संकट आलं आणि त्यावर काय करावं हे तुला ज्यावेळेस कळणार नाही, त्यावेळेस येथे मी कमांडलू ठेवलेला आहे आणि त्या कमांडलूमध्ये तीर्थ आहे. ते तीर्थ तू त्यांच्या अंगावर शिंपडायचं, असं तिला अत्री ऋषींनी एकदा सांगितलं होतं. आणि मग तिला ते आठवलं आणि ती घरामध्ये गेली आणि ज्या ठिकाणी ते कमांडलू ठेवलं होतं ते कमांडलू घेऊन आली. त्याच्यामध्ये तीर्थ होतं आणि ते तीर्थ ब्रह्मा विष्णू महेश यांच्या अंगावर तिनं शिंपडलं. आणि मग काय झालं, मग मात्र लगेचच ते तिघंही बालके होऊन पडले. ते तिघेही लहान लहान बाळं झाली. आणि मग मात्र तिला आश्चर्य वाटलं आणि तिला काहीच कळेना. आणि मग मात्र तिचा आनंद गगनात मावेना आणि तिने तिघांनाही पाण्यात झोपवलं, झोका देऊ लागली. त्या तिघांनाही तिने दूध दिलं. आणि मग मात्र खूप वेळ झाला, आपले पती अजून आले नाहीत असं सावित्री, पार्वती आणि लक्ष्मी यांना वाटू लागलं. आणि मग मात्र तिघेही चिंता करू लागल्या. आणि मग मात्र नारद मुनी तेथे आले आणि तिघींनीही नारद मुनींना विचारलं की नारद मुनी, आमचे पती बराच वेळ झालं गेलेले आहेत आणि अजून ते घरी आलेले नाहीत. आम्हाला काळजी वाटू लागली आहे, आता आम्ही काय करायचे. त्यावेळेस मात्र नारद मुनी म्हणाले, मी तेथूनच आलो आहे. ब्रह्मा विष्णू महेश हे वेषांतर बदलून अनुसया मातेची परीक्षा घ्यायला गेले होते, पण मात्र उलटच झालं होतं. मी जे म्हणलं होतं तेच खरं झालं. अनुसया माता ही सर्व गुण संपन्न आहे. अतिथींची ती सेवा करत होती, पतिव्रता आहे आणि त्यामुळेच ब्रह्मा विष्णू महेश हे तुमच्या पतींचे आता बालके झाले, ते बाळ झालेले आहेत. आणि हे सर्व काही पाहूनच मी तुम्हाला सांगण्यासाठी इथे आलेलो आहे. त्यावेळेस मात्र सावित्री, पार्वती आणि लक्ष्मी यांना काळजी वाटू लागली. आता काय करायचे. त्यावेळेस नारद मुनी म्हणाले, तुमचं जे काही 8 विषय आहेत ते बाजूला ठेवा. ईर्ष्या, असूया, द्वेष, मत्सर, तिरस्कार, अहंकार, राग हा बाजूला ठेवा आणि अनुसया मातेला तुम्ही शरण जावा आणि त्यांना तुम्ही काय चूक केलेली आहे ते तुम्ही सांगा. मग मात्र अनुसया मात्या ह्या खूप निर्मळ मनाच्या आहेत आणि ह्या खूप दयाळू आहेत. त्यांना तुमची दया येईल आणि तुमचे पती ते तुम्हाला परत करतील. आणि मग मात्र तिघींनीही ठरवलं की नारद मुनी म्हणत आहेत ते खरंच आहे. आपण आता सर्व काही द्वेष, असूया, मत्सर, तिरस्कार, अहंकार, राग हा बाजूला ठेवून आपण अनुसया मातेला तर शरण जाऊया. आणि मग मात्र तिघीही अनुसया मातेकडे गेले. अनुसया मातेला ते क्षमा मागू लागले आणि अनुसया मातेला म्हणू लागले की आम्हाला तिघीला तुझा खूप राग आला होता आणि म्हणूनच आमचे पती ब्रह्मा विष्णू महेश तुझ्याकडे आम्ही परीक्षा घेण्यासाठी पाठवलं. पण मात्र तू परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालीस आणि आमचे पती आता आम्हाला परत करावे. त्यावेळेस अनुसया माते म्हणाली, हे तिघं बाळ झालेले आहेत, तुम्ही तुमच्या पतींना ओळखून घेऊन जावा. त्यावेळेस मात्र बाळकं झालेले पती तिघींनाही ओळखता येईना. त्या तिघींनीही परत अनुसया मातेला शरण गेले आणि म्हणाले, जसे आमचे ब्रह्मा विष्णू महेश पहिले जसे होते तसेच तू आता कर. आणि तिची क्षमा मागितली, तिला शरण गेले. आणि जर असं झालं तर आमचा संसार पूर्ण होणार नाही, आम्ही आमचा संसार कसा पूर्ण करायचा असं तिला विनवू लागले, विनंती करू लागले. मग मात्र अनुसया मातेने परत घरामध्ये गेली, कमांडलूमधलं पाणी आणलं आणि त्या 3 बाळांवर ते तीर्थ शिंपडलं. आणि मग मात्र ते तिघेही ब्रह्मा विष्णू आणि महेश झाले. आणि मग मात्र सावित्री, लक्ष्मी, पार्वती यांना खूप आनंद झाला आणि त्या तिघींनीही अनुसया मातेचे दर्शन घेतले, क्षमा मागितली. आणि मग मात्र अनुसया मातेने आणि अत्री ऋषीही तेथे आले. त्या दोघांनीही ब्रह्मा विष्णू महेश यांना भोजन वाढले.
लक्ष्मी, पार्वती आणि सावित्री यांनाही भोजन वाढले. त्या तिघांचेही अतिथी सन्मान उत्तमरित्या केल्या. आणि मग मात्र जाताना ब्रह्मा, विष्णू, महेश म्हणाले, माते, आम्हाला क्षमा कर. आम्ही आमच्या पत्नींचं ऐकून तुझी परीक्षा घेण्यासाठी आलो. खरंच आमचं चुकलं, आम्हाला क्षमा कर. त्यावेळेस मात्र अनुसया माते म्हणाली की तुम्ही मला माते म्हणाला आहात, तर हा शब्द तुम्ही आता खरा ठरवा आणि हेच तुम्ही मला वर द्या. त्यावेळेस मात्र ब्रह्मा, विष्णू, महेश म्हणाले, तथास्तु, ठीक आहे, आम्ही तुझ्या पोटीच जन्म घेऊ. आणि मग मात्र अत्री ऋषींना आणि अनुसया मातेला खूप आनंद झाला. आणि असं वर देऊन ब्रह्मा, विष्णू, महेश आणि सावित्री, पार्वती आणि लक्ष्मी तेथून निघून गेल्या. आणि बघा, थोड्या दिवसांनी मात्र अनुसया मातेला आणि अत्री ऋषींना दत्तगुरूंनी दर्शन दिले. आणि मग मात्र अनुसया माता म्हणाली की तुम्ही मला शब्द दिला होता तो तुम्ही खरा करा. आणि मग मात्र दत्तगुरू म्हणाले, हा मी तुझ्याच पोटी जन्म घेणार आहे. आणि दत्तगुरूंनी दोघांनाही दर्शन देऊन तेथून निघून गेले. आणि मग मात्र थोड्या दिवसांनी अनुसयाच्या पोटी दत्तगुरूंनी जन्म घेतला. आणि थोड्या दिवसांनी अनुसयाला डोहाळे लागू लागले. आणि मग मात्र सर्वांनी अनुसयाचे डोहाळे पूर्ण केले. अनुसयाला जिलबी दिली, गुलाबजामुन दिलं, लोणचं दिलं, पापड दिलं. जे काही अनुसया मातेला आवडत होतं ते सर्व काही डोहाळे अनुसया मातेचे पूर्ण केले. अनुसया मातेचा चेहरा तेजस्वी दिसू लागला. सर्वजण अनुसया मातेला बघू लागले. अत्री ऋषी अनुसया मातेला खूप आनंद झाला, गगनात पावेना. कोणी तिला झोपाळ्यावर बसवले, तर कोणी तिला बागेत नेले, कोणी तिला आवडीचे पदार्थ घातले, तर कोणी तिला जे काही तिला आवडत होतं ते सर्व काही तिचे डोहाळे पुरवण्यात आले. सृष्टीवर सर्व काही आनंद निर्माण झाला. आणि मग मात्र असा 10 दिवस तिचा डोहाळचा कार्यक्रम सुरूच होता. सर्व काही पुष्पवृष्टी होऊ लागली आणि तिला खूप आनंद झाला. आणि मग मात्र मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला सायंकाळी दत्तगुरूंनी अनुसयाच्या पोटी जन्म घेतला. आणि मग मात्र मार्गशीर्ष पौर्णिमाच्या सायंकाळी दत्तगुरूंचा जन्म झाला. आणि म्हणूनच आपण 4 डिसेंबरला दत्त जयंती साजरी करतो. आणि अशा पद्धतीने जे ब्रह्मा, विष्णू, महेशाने अनुसया मातेला वर दिला होता तो त्यांनी खराही केला. आणि ब्रह्मा, विष्णू, महेश या रूपात त्यांनी दत्तगुरूचा अवतार घेऊन अनुसयाच्या पोटी जन्म घेतला. आणि म्हणूनच आपण मार्गशीर्ष पौर्णिमेला सायंकाळी दत्त जयंती हा सण साजरा करतो असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. बघा म्हणले समर्थ, दत्त जयंती दिवशी जर नामस्मरण आपण अंतःकरणातून केलं तर नक्कीच सगळ्यांच्या इच्छा पूर्ण होतात. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की राग, द्वेष, ईर्ष्या, असूया, मत्सर, अहंकार हे काहीही ठेवू नका. या सृष्टीवर ज्यांनी जन्म घेतलेला आहे तो परब्रह्माचा अवतारच आहे. आपण जर एखाद्याचा राग केला, मत्सर केला तर परब्रह्माचा राग आणि परब्रह्माचा मत्सर केल्यासारखं होतं. म्हणून समर्थ म्हणतात की सर्व सृष्टीवर, वनस्पतीवर, प्राण्यांवर आपल्याला प्रेम, माया, करुणा दाखवता आली पाहिजे. जसं अनुसया मातेने सर्वांवर प्रेम, माया, करुणा दाखवली. अनुसया माता ही सर्व गुण संपन्न होती, पतिव्रता होती, पतीची सेवा करत होती. आणि म्हणूनच तिच्या पोटी ब्रह्मा, विष्णू, महेश म्हणजे दत्तगुरूंनी जन्म घेतला असं समर्थांनी आपल्याला या निरूपणामध्ये सांगितलं. तरी सर्वांना दत्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. तरी दत्त जयंती सर्वांनी उत्तमरित्या साजरी करा. दत्त मंदिरात जावा, दत्तांचं दर्शन घ्या, दत्तांची उपासना करा, दत्तांचं नामस्मरण करा आणि होता येईल तेवढं पुण्य करण्याचा प्रयत्न करा असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. तरी आता आपण येथेच थांबूया. धन्यवाद. जय सद्गुरू.